आनंद सगळ्यांना आहे. आमच्याप्रमाणेच आमच्यासाठी जे हजारो कार्यकर्ते आणि साहित्य संवर्धन आघाडीचे सगळे प्रेमी समविचारी आमचे सगळे मित्र या सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. अतिशय चुरशीची लढत झाली. एकूण 10,900 मतदान झालेलं होतं आणि मतमोजणी त्यामुळे थोडी प्रलंबित झाली, वेळ लागला थोडा. पण आम्ही तिघही साहित्य संवर्धन आघाडीचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहोत सगळे, अध्यक्ष, कार्यवाह आणि कोषाध्यक्ष, हे तिघेही साहित्य संवर्धन आघाडीचे निवडून आलेले आहेत आणि याचा आनंद सगळ्यांना आहे. आणि आम्ही आभार मानतो की ज्या ज्या हातांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे, आमच्यासाठी अक्षरशः पदरमोड करून राबलेले आहेत, त्या सगळ्यांचे आभार मानतो आम्ही सगळे. आणि मुख्य म्हणजे ह्या परिषदेला पुण्यातल्या लोकांनी जे कंटाळले होते त्या पुण्यातल्या मतदारांनी तर फारच चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे पुणेकरांचे तर जास्त आभार आहेत, कारण ते सगळ्यांना माहिती होतं इथं काय चाललेलं आहे. पारदर्शक कारभार म्हणजे काय असतो ते आता आम्ही दाखवून दिलं. मागील काही वर्षांपासून निवडणुका झाल्या नव्हत्या, त्याची इथून पुढे आता कसर भरून निघली जाणार आहे. नाही, जे कायद्यानी घटनेप्रमाणे नियमानुसार असेल ते सगळं इथे होणार. आणि आता प्रदीपजी म्हणाले त्याप्रमाणे पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कारभार सगळ्यांना बघता येईल. इथून पुढच्या 5 वर्षाचा आता विजन कसं असणार? नाही, आता त्याच्यासाठी जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही करणार आणि आपण त्याच्यासाठी सविस्तर बोलूयात. एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठी घेतली जाईल. अगदी काही दिवसापूर्वी तुमच्याकडनं पैसे वाटल्याचे देखील आरोप करण्यात आले, ते मात्र आज निकाल लागलाय, तुमच्या बाजूला पार्ट्या झुकलेल्या. हे फार महत्वाचं आहे. पैसे वाटूनही विजयी झालेले नाहीयेत लोक. आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं. त्यामुळे ते वाटूनही विजयी झाले नाही. असत्याने वागलेल्यांचा बरोबर सर्व मतदारांनी पराभव केलेला आहे. आम्ही मतदारांना धन्यवाद देतोय. या सगळ्यात आणि एक गोष्ट आणखीन महत्वाची अशी आहे की मराठी साहित्य रसिक हा खरंच जागा आहे. आणि जे असं म्हटलं जायचं की परिषदेकडे कोणी फिरकत नाही किंवा कोणाचं लक्ष आहे, तर तसं नाहीये. लोकांचं लक्ष असतं, त्यांना चांगलं वाईटही कळत असतं आणि पुणेकरांना सुद्धा याची उत्तम जाण आहे. पुणेकरांना मुळातच चोखंदळ पुणेकर म्हटलं जातं, ते त्यांनी या सगळ्यामध्ये सार्थ ठरवलेलं आहे. आणि राज्यभरातून आम्हाला मिळालेला प्रतिसाद हा खूप चांगला आहे. लोकांना काहीतरी चांगलं व्हावं ही अपेक्षा आहे. साहित्य प्रवाहामध्ये यायला लोक धडपडतायत, त्यांना कसं कसं समाविष्ट करून घेता येईल याचा प्रयत्न निश्चितरित्या करणार आहोत. एकूण मतदान किती झालं? हे बघा, एकूण मतदान जे झालं ते मी तुम्हाला आकडेवारी सकट देतो. थांबा जरा एक मिनिट. एकूण वरच्या 3 जागांसाठी जे मतदान झालं ते 10,901. त्यापैकी 10,713 वैध होतं, 188 अवैध होतं. त्यामध्ये मिलिंद सोमन हे 45 मतांनी विजयी झालेले आहेत. योगेश सोमन, नंतर स्वाती महाळंग या 129 मतांनी विजयी झालेले आहेत. आणि मी प्रदीप निफाडकर 368 मतांनी विजयी झालेलो आहे. आमचे आणखीन 4 सहकारी विजयी झाले. त्यामध्ये सुनील महाजन आणि नंतर सुनेत्राताई मंकणी आणि प्रसाद मिराजदार आणि डॉक्टर संगमनेरकर, नितीन संगमनेरकर असे 4 त्यात विजयी झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला हा आनंद द्विगुणित झालेला आहे. 7 जण 11 पैकी 7 आमच्या जागा आलेल्या आणि खरोखरी असंख्य लोकांनी आमच्यासाठी कष्ट घेतले. पण 10 वर्षांची सत्ता पालट घडवून आणणं ही सोपी गोष्ट नाही. मोडीत काढली. हा, मी तसं नाही म्हणणार. सत्ता पालट घडवून आणला काय नाही, त्यांनीच हे केलं होतं. परिवर्तन हे त्यांनीच नाव दिलं होतं, ते आमच्यासाठीच दिलं होतं. त्यांना परिवर्तन करायचं होतं म्हणजे आम्हीच पाहिजे होतं. त्यामुळे काय, आणि ही सोपी गोष्ट नाहीये, पण आम्ही प्रयत्नपूर्वक ते घडवून आणलं आणि हे सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झालं. म्हणजे आम्ही कष्ट घेतले तसं आमच्या बरोबरीने मगाशी योगेश म्हटला तसं हजारो लोक राबलेले आहेत, याच्यासाठी कष्ट केलेले आहेत त्यांनी पुन्हा तानामध्ये खरोखरी. तर त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आणि हा निकाल हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, नुसतं पुण्याचा नाहीये. त्यामुळे पुण्याबरोबर सगळे पंढरपूर पासून ते जळगाव पर्यंत जेवढे मतदार आहेत त्यांना पुण्याच्या बातम्या कळत होत्या, पुण्यात काय चाललंय. त्यामुळे त्या सगळ्या मतदारांचे आम्ही आभार मानतो. जळगाव, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, ठाणे, पिंपरी चिंचवड, तुमचं सोलापूर, पंढरपूर, या सगळ्यांचा नगर, या सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. आणि आम्ही जात होतो प्रचाराला तेव्हाच आमच्या खरं तर लक्षात येत होतं की ते फार ज्या उत्स्फूर्ततेने आमचं स्वागत त्यांनी केलं, आमचा सत्कार तिथं केला. त्यावेळेस ते म्हणत होते की तुम्हाला आम्ही विजयाचा सत्कार करत आहोत असं म्हणत होते. त्यामुळे ज्या मतदारांनी तुमच्या पारड्यात विजय टाकला त्यांच्यासाठी एक शेवटचा काय संदेश असतो?
त्यांच्यासाठी शेवटचा संदेश देणे इतका मी मोठा नाहीये, पण त्या सगळ्यांचे आम्ही तिघही आणि आमचे 4 आणखीन सहकारी, आम्ही सगळ्यांतर्फे मी आभार मानतो. असेच प्रेम आमच्यावर ठेवा. आम्ही चुकलो तर नक्कीच कान धरा, पण आम्ही चुकणार नाही याची खात्री देतो. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.